देवांचे देव महादेव यांचा महाबली अवतार म्हणजे हनुमान. प्रभू श्रीरामाचे परमभक्त म्हणून परिचित हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, संकटमोचक, मारुती अशा विविध नावांनी ओळखले जाते. अशा या महाबली हनुमानाला चैत्र पौर्णिमा तिथी समर्पित आहे. या दिवशी महाबली हनुमानाने माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला होता. तर आज मी तुम्हाला हनुमानाच्या जीवन चरित्राबद्दल माहिती सांगणार आहे. त्याचसोबत हनुमंतरायांचा जन्म कसा झाला याची देखील कथा बघणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तसेच आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य दूर होतात आणि आपल्याला मारुतीरायाचा, प्रभू श्रीरामांचा, महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय हनुमान, जय श्रीराम किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. जेव्हा भगवान शिवाने स्वतः आपली समाधी तोडून श्रीरामाचे नाव घेतले तेव्हा संपूर्ण विश्वात एक अद्भुत स्पंदन पसरले. स्कंद पुराणात म्हटले आहे, आत्माना मनुष्य ध्यानी हरी भक्त संहिता अवर्तिनो हनुमान अर्थभक्त नाम रघुनंदन मक. याचा अर्थ जेव्हा जेव्हा विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतात तेव्हा शिव देखील त्यांची सेवा करण्यासाठी अवतरतात. म्हणूनच शिवाने रुद्राचे रूप धारण केले आणि वायुपुत्र हनुमानाने वानराचे रूप धारण केले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री हनुमानांची संपूर्ण कथा जाणून घेणार आहोत, जी वेदांच्या भविष्यवाणीचे उत्तम उदाहरण आहे. हे प्रकट करते की जेव्हा शिव स्वतः रामाचे भक्त बनतात तेव्हा त्यांची दिव्य कृत्ये अमर होतात. जर तुमचे हृदयही भावनेने भरून आले असेल तर या भक्तिमय प्रवासात आमच्यासोबत सामील होण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब देखील करा. भगवान शिव कैलास पर्वताच्या एका उंच शिखरावर देवी सतीसोबत बसले होते. घनदाट वृक्षांच्या छायेखाली त्यांच्या डोक्यावर त्यांच्या तपकिरी जटा विखुरलेल्या होत्या. त्यांच्या हातात रुद्राक्षांची माळ होती. नंदी त्यांच्या समोर गळ्यात सर्प घालून बसला होता. त्यांचे सेवक थोड्या अंतरावर विविध खेळ खेळत होते. त्यांच्या डोक्यावरील चंद्र आणि गंगेच्या पाण्याने त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नी शांत केला होता. त्यांच्या कपाळावरील राख अत्यंत आकर्षक दिसत होती. अचानक राम रामचा जप करत त्यांनी आपली ध्यानधारणा तोडली. सतीने पाहिले की भगवान शिव तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहे. ती त्यांच्यासमोर उभी राहिली, हात जोडून म्हणाली, स्वामी, यावेळी मी तुमची कोणती सेवा करू शकते? तुम्हाला काही सांगायचे आहे का? भगवान शिव म्हणाले, प्रिये, आज माझ्या मनात एक पवित्र संकल्प होत आहे. मी त्या एकाचाच विचार करत आहे, ज्याचे मी सतत ध्यान करते, ज्याच्या नावाने माझे हृदय आनंदाने भरून जाते आणि ज्याच्या सत्यरूपाचे मी ध्यान करते. तो माझा स्वामी आता अवतार घेऊन या जगात येत आहे. सर्व देवांनाही त्याच्यासोबत अवतार घेऊन त्याची सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा आहे. मग मी मागे का राहावे? मी सुद्धा तिथे जाऊन त्याची सेवा केली पाहिजे. माझी प्राचीन इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि माझे जीवन अर्थपूर्ण केलं पाहिजे. भगवान शिवाचे शब्द ऐकून सतीला लगेच काय बरोबर आणि काय चूक हे कळेना. तिच्या मनात दोन विचार घोळत होते. एक म्हणजे तिच्या पतीची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे आणि दुसरा म्हणजे तिने त्याच्यापासूनचा विरह टाळला पाहिजे. थोडा विचार करून ती म्हणाली, प्रभू, तुमचा संकल्प फार उदात्त आहे. जशी माझी तुमची सेवा करण्याची इच्छा आहे तशीच तुमचीही तुमच्या प्रिय देवतेची सेवा करण्याची इच्छा आहे. पण विरहाची भीती माझ्या हृदयाला सतावत आहे. तुमच्या सुखात आनंद शोधण्याचे सामर्थ्य मला द्या. आणखी एक गोष्ट, यावेळी भगवान रावणाला मारण्यासाठी अवतार घेत आहे आणि रावण तुमचा महान भक्त आहे. त्याने आपले शिर कापून तुम्हाला अर्पण केलं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्याच्या वधास कशी मदत करू शकता? भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले, देवी, तू फार भोळी आहेस. येथे विरहाचा प्रश्नच उद्भवत नाही. मी एका रूपात त्याची सेवा करण्यासाठी आणि दुसऱ्या रूपात तुझ्यासोबत असेल. मी तुला त्याच्या दिव्य खेळांचा आनंद दाखवेन आणि वेळोवेळी त्याची स्तुती व प्रार्थना करण्यासाठी त्याचे दर्शन घेईन. रावणाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने माझ्या अंशाकडे जितके दुर्लक्ष केले आहे तितकीच भक्ती देखील दाखवली आहे. तुला माहीत आहे का की मी 11 रूपांमध्ये वास करतो. जेव्हा त्याने आपली 10 डोकी कापून माझी पूजा केली तेव्हा त्याने माझा एक भाग तसाच ठेवला. आता मी त्या भागाच्या रूपात त्याच्याशी लढेन आणि माझ्या प्रभूची सेवाही करेन. मी वायुदेवाच्या रूपात अंजनीच्या गर्भातून अवतार घेण्याचा निश्चय केला आहे
आता तुझ्या हृदयात कोणतंही दुःख नाही. हे ऐकून देवी सती प्रसन्न झाली. जय श्रीराम, जय श्रीराम. देवराज इंद्राच्या अमरावतीमध्ये पुंजका स्थळी नावाची एक अप्सरा होती. एके दिवशी तिच्याकडून एक अपराध घडला आणि परिणामी तिला पृथ्वीवर वानर म्हणून जन्म घ्यावा लागला. शापित आशीने तिची प्रार्थना ऐकून तिला असा वर दिला की ती इच्छेनुसार आपले रूप बदलू शकते, कधी वानर म्हणून तर कधी मनुष्य म्हणून. वानर राजा केसरीने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. ती अत्यंत सुंदर होती आणि केसरीचे तिच्यावर खूप प्रेम होते. एके दिवशी त्यांनी मनुष्य रूप धारण केले आणि ते त्यांच्या राज्यातील सुपे पर्वताच्या शिखरावर फिरायला गेले. एक मंद झुळूक वाहत होती. एका मंद झुळकेने अंजनाच्या साडीचा पदर उडवला. अंजनाला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. ती आपले कपडे सावरत बाजूला उभी राहिली. रागाने ती म्हणाली, हा कोण उद्धट माणूस आहे जो माझे ब्रह्मचर्याचे व्रत मोडू पाहतोय. माझी आवडती देवता माझ्यासमोर आहे आणि कोणीतरी माझा उपवास मोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला आत्ताच शाप देईन. तिला असे वाटले की जणू पवनदेव म्हणत आहे, देवी, मी तुझा उपवास मोडलेला नाही. तुला एक पुत्र होईल जो शक्ती आणि बुद्धीने माझ्या बरोबरीचा असेल आणि मी स्वतः त्याचे रक्षण करेल. यानंतर अंजना आणि केसरी आपल्या घरी परतल्या. भगवान शिव आपल्या सारासह अंजनाच्या कानातून तिच्या गर्भात प्रवेशले. मंगळवारी चैत्र शुक्ल पक्षात भगवान शिव वानर रूपात अवतरले आणि अंजनाच्या गर्भातून हनुमानाचा जन्म झाला. अंजना आणि केसरीच्या आनंदाला सीमा नव्हती. ते बाळ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढत गेले आणि त्यांचे मोठ्या प्रमाणे संगोपन झाले. जेव्हा जेव्हा अंजना बाहेर जायची तेव्हा ती मुलाला आपल्या हृदयाशी कवटाळून धरायची. केसरी सुद्धा मुलाला पाठीवर घेऊन आनंदाने उड्या मारायचा. त्याला इतक्या आनंदात पाहून त्याला खूप आनंद व्हायचा. एके दिवशी अंजना फळे आणि फुले आणायला बाहेर गेली. केसरी आधीच निघून गेला होता. मुलगा घरी एकटाच होता आणि त्याला भूक लागली होती. त्याने आजूबाजूला पाहिले पण त्याला खायला काहीच सापडले नाही. अखेरीस त्याची नजर सूर्यावर पडली. सकाळ झाली होती. त्याने विचार केला, हे एक सुंदर लाल फळ आहे. याला खायला आणि याच्यासोबत खेळायला खूप मजा येईल. तो मुलगा सूर्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. वायूने त्याला आधीच उडण्याची शक्ती दिली होती, किंवा आपण असे म्हणू शकतो की भगवान शिवाच्या खेळात हे काही आश्चर्य नव्हते. जय श्रीराम. तो मुलगा आकाशात उडू लागला. त्याला पाहून देव, दानव आणि उपदेव आश्चर्यचकित झाले. वायुदेवालाही संशय आला. त्याने विचार केला, माझा लहान मुलगा सूर्याकडे धावत आहे. मला आश्चर्य वाटते की दुपारच्या सूर्याच्या प्रखर किरणाने तो भाजून जाईल की काय. तो हिमालय आणि मलयत पर्वत रांगांच्या मागे गेला. सूर्यदेवानेही हे पाहिले. त्याच्या दिव्य दृष्टीने त्या मुलाचा मोठेपणा लपवता आला नाही. त्याच्या मनात अनेक विचार आले. त्याला समजले की भगवान शिव स्वतः वानरपुत्राच्या रूपात त्याच्याकडे येत आहेत. हेही त्याच्यापासून गुप्त राहिले की हा मुलगा वाऱ्याच्या आशीर्वादाने जन्माला आला आहे, जे माझ्या वडिलांसारखे आहेत आणि ते स्वतः त्याचे रक्षण करण्यासाठी येत आहेत. सूर्यदेवाने आपली किरणे थंड केली. जणू काही ते आपल्या कोमल हाताने त्या मुलाला कुरवाळत होते, किंवा जणू काही विश्वाचे पिता शंकराचे स्वागत करत होते. तो मुलगा सूर्याच्या रथाजवळ पोहोचला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. त्याच क्षणी राहू त्याला ग्रहण लावण्यासाठी आला. त्याने सूर्याच्या रथावर बसलेल्या एका वानरपुत्राला पाहिले, पण जेव्हा त्या मुलाने आपल्या बलवान हाताने राहूला पकडले तेव्हा तो घाबरला आणि कसा तरी स्वतःला सोडून पळून गेला. तो थेट देवांचा राजा इंद्राकडे गेला आणि म्हणाला, देवराज, तुम्ही मला सूर्यग्रहण करण्याची शक्ती दिली आहे. तुम्ही आता हा अधिकार दुसऱ्या कोणाला दिला आहे का? इंद्राला हे समजलं नाही. त्याने राहूला रागवले आणि त्याला सूर्याकडे परत पाठवले. जेव्हा राहू दुसऱ्यांदा गेला तेव्हा त्या मुलाला भूक लागली. त्याला वाटले की हे खाण्यासाठी काहीतरी चांगले आहे आणि त्याने राहूवर झडप घातली. मुलाच्या तेजाने घाबरून राहूने आपल्या जीवाची भीक मागण्यासाठी इंद्राला हाक मारली. ऐरावतावर स्वार झालेला इंद्र राहूच्या मदतीला धावून आला. ऐरावताला पाहताच त्या मुलाने राहूला सोडले आणि हे एक चांगले पीक आहे असे समजून त्याला पकडण्यासाठी धावला. घाबरलेल्या इंद्राने आपला वज्र फेकला, जो मुलाच्या डाव्या हनुवटीवर आदळला. तो मुलगा जखमी होऊन खाली पडला आणि छतावर ठोके मारू लागला. वायुदेवाने त्याला उचलले आणि एका गुहेत नेले. वायुदेव संतप्त झाला आणि त्याने आपली हालचाल थांबवली. वारा थांबता संपूर्ण ब्रह्मांड स्तब्ध झाले. काहीही हलत नव्हते आणि सर्व प्राण्यांनी श्वास घेणे थांबवले. घाबरलेले देव ब्रह्मदेवाकडे धावले. ब्रह्मदेव स्वतः गुहेत आले आणि त्यांनी त्या मुलाला स्पर्श केला.
त्याने स्वतःच्या हाताने त्याला पुन्हा जिवंत केले. तो मुलगा आनंदाने उभा राहिला. वायुदेवही प्रसन्न झाला आणि त्याने संपूर्ण ब्रह्मांडात पुन्हा प्राण फुंकले. ब्रह्मदेव देवांना म्हणाले, हा मुलगा सामान्य नाही, तो देवांचे कार्य पूर्ण करण्यासाठीच अवतरला आहे. म्हणून सर्व देवांनी त्याला एक वरदान देणे उचित ठरेल. इंद्राने उत्तर दिले, माझ्या वज्राने त्याचा हात मोडला आहे, म्हणून आजपासून त्याचे नाव हनुमान राहील. मी त्याला हे वरदान देतो की माझे वज्र त्याला कधीही इजा करणार नाही. सूर्य म्हणाला, मी त्याला माझ्या तेजाचा 100वा भाग देतो. माझ्या शक्तीने तो आपले रूप बदलू शकेल आणि जेव्हा त्याला शास्त्रांचा अभ्यास करण्याची गरज भासेल तेव्हा मी त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्रदान करेन. तो एक अत्यंत कुशल वक्ता बनेल. वरुणाने त्याला आपल्या फासाला आणि पाण्याला न घाबरण्याचे वरदान दिले. कुबेरासह इतर देवांनीही हनुमानाला निर्भयतेचे वरदान दिले. विश्वकर्माने त्याला स्वतः निर्माण केलेल्या दिव्य शस्त्रापासून मुक्त होण्याचे वरदान दिले आणि ब्रह्मदेवाने ब्रह्मज्ञानासह त्याला दीर्घायुष्य दिले आणि त्याला ब्रह्मास्त्र व ब्रह्मशब्दापासून मुक्त केले. देव निघून जात असताना ब्रह्मदेव वायुदेवाला म्हणाले, तुमचा पुत्र एक महान योद्धा होईल. तो आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकेल आणि त्याचा वेग मनासारखा जलद असेल. त्याची शक्ती अमर होईल आणि तो रामाचा मुख्य सहाय्यक व राम रावणाच्या युद्धात त्याचा लाडका बनेल. असे हनुमानाला वरदान देऊन सर्व देव आपापल्या निवासस्थानी परतले. जेव्हा अंजना आणि केसरी यांनी हे सर्व ऐकले तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. लहानपणी हनुमान अत्यंत खोडकर होता. तो एक वानर, एक लहान बाळ होता आणि त्याच्याकडे देवांकडून मिळालेली प्रचंड शक्ती होती. तो रुद्राचाच एक अंश होता. तो पुजाऱ्यांची आसने उचलून झाडावर टांगायचा, त्याच्या कमंडलूतील पाणी सांडायचा आणि त्यांची लंगोटी सुद्धा फाडायचा. कधी कधी तो कोणाच्या तरी मांडीवर खेळायचा आणि अचानक त्यांची दाढी ओढून पळून जायचा. त्याला कोणीही थांबवू शकत नव्हते. त्याच्यासमोर प्रत्येक जण हतबल होता. जसजसा काळ लोटत गेला आणि जेव्हा हनुमानाच्या अभ्यासाची वेळ आली तेव्हाही त्याचा खोडकरपणा तसाच राहिला. अंजना आणि केसरी खूप चिंतित झाल्या. त्यांनी शक्य ते सर्व उपाय करून पाहिले, पण हनुमान अविचल राहिला. मग त्यांनी पुजाऱ्यांना प्रार्थना केली आणि त्यांनी विनंती केली की कृपया हनुमानाला सुधारण्यासाठी काहीतरी उपाय सुचवण्यात आला. पुरोहितांनी त्यावर विचार केला आणि ठरवले की त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व आहे. जर तो आपली शक्ती विसरू शकला तरच सुधारणा शक्य होती. त्यांनी हनुमानाला शाप दिला, तू तुझी शक्ती विसरशील आणि जेव्हा कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हाच तुला ती आठवेल. हनुमान आपली शक्ती विसरला. आता जेव्हा त्याच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा वानरराज केसरीने योग्य विधी पार पडून त्याला वेद शिकण्यासाठी सूर्यदेवाकडे पाठवले, जिथे हनुमान सर्व वेद आणि वेदांगाचा अभ्यास केला. तो स्वतः भगवान शिवाचा अवतार असल्यामुळे त्याला अभ्यासात कोणतीही अडचण आली नाही. तरी परंपरा जपण्यासाठी त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. थोड्याच काळात तो आपल्या आई वडिलांकडे परत आला. आनंदित झालेल्या हनुमानाने त्या दोन्ही भावांना आपल्या खांद्यावर घेतले आणि सुग्रीवाकडे नेले. राम आणि सुग्रीव मित्र झाले. अग्नीच्या साक्षीने त्यांनी मैत्रीचे नाते जोडले. बली मारला गेला आणि सुग्रीव वानरांचा राजा झाला. पावसाळ्यात प्रभू राम आणि लक्ष्मण प्रवरनगरी पर्वतावर राहत होते. सुग्रीव ऐशोआरामात मग्न झाला आणि रामाचे कार्य विसरला, पण हनुमान विसरला नाही. त्याने सुग्रीवाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, पण सुग्रीवानं ऐकलं नाही. जेव्हा लक्ष्मणानं पाहिले की सुग्रीवाने रामाच्या कार्याकडे दुर्लक्ष केलं आहे तेव्हा तो क्रोधित झाला. त्याच वेळी हनुमानाने बोलावलेले वानर आणि अस्वलांचे एक विशाल सैन्य तेथे आले. लक्ष्मणाचा क्रोध शांत झाला. सुग्रीवाने आपल्या दुर्लक्षाबद्दल प्रभू रामाची माफी मागितली आणि मग विविध देशांचे वर्णन करून सीतेच्या शोधात वानर सेनेला पाठवले. सुग्रीवाने आदेश दिला की जो कोणी 1 महिन्याच्या आत परत येणार नाही त्याला कठोर शिक्षा होईल. त्यानंतर वानर वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. जय श्रीराम दक्षिणेकडील सीतेचा शोध अत्यंत महत्त्वाचा होता, त्यामुळे हे कार्य प्रमुख वानर योद्ध्यांवर सोपवण्यात आले. त्यांनी भवानी, हनुमान, अंगद, नल, नील आणि इतरांना बोलावून त्यांच्या कार्याचे गांभीर्य समजावून घेतले. त्यांना लगेचच खात्री पटली की हे योद्धे आपले कार्य पूर्ण करतील. विशेषतः हनुमानासाठी काहीही अशक्य नव्हते. ते मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने म्हणाले, हनुमान, तुझा वेग सर्वत्र सारखाच आहे. पाण्यात, जमिनीवर, आकाशात, स्वर्गात किंवा अवकाशातही तुला कोणीही थांबवू शकत नाही. तुझ्यामध्ये तुझ्या वडिलांसारखाच वेग, गती आणि चपळता आहे. तुला सर्व काही माहीत आहे. मी तुला आणखी काय सांगू? तुझे कार्य केवळ
विश्व शोधणे नाही तर सीतेला शोधणे आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू सीतेला शोधूनच परत येशील. सुग्रीवाचे शब्द ऐकून प्रभू रामाने हनुमानाला बोलवले. काय घडत आहे हे प्रभूला अचूकपणे माहीत होते, परंतु सुग्रीवाच्या शब्दाने त्यांना पुन्हा जिवंत केले. तो हनुमानाला म्हणाला, हनुमान, तू माझे कार्य नक्कीच पूर्ण करशील. माझी ही अंगठी घे. हे पाहून सीतेला विश्वास बसेल की तू रामाचा दूत आहेस. त्याने सीतेला एक संदेशही पोचवला. हनुमान आणि इतरांनीही त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि ते निघून गेले. हनुमान, जाम, भवानी आणि अंगद शोधाशोध करून थकून भूक आणि तहानेने व्याकुळ झाले होते. पाणी कुठेच सापडत नव्हते. त्यांनी कित्येक दिवसांपासून एक फळही दिसले नव्हते. संपूर्ण जबाबदारी हनुमानावर आली. ते अवाढव्य पर्वताच्या एका कड्यावर चढल्यावर त्यांना जवळचं काही हिरवळ दिसली. त्यांनी काही सुंदर पक्ष्यांना त्यांच्या पंखांनी पाणी उडवताना पाहिले. त्यांनी अंदाज लावला की जवळच एक सुंदर बाग आणि पाण्याचे जलाशय असले पाहिजे. ते सर्वांना तिथे घेऊन गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांना कळले की हे सर्व लोक एका गुहेतून बाहेर पडत होते. एकमेकांचे हात धरून आणि प्रभू रामाचे स्मरण करत ते गुहेत शिरले. ती एक सुंदर गुहा होती. तिथल्या धबधब्याचे पाणी अमृतासारखे होते. तिथे सोन्याची झाडे होती आणि त्यावर स्वादिष्ट फळे होती. तेथील तपस्वी स्त्रीची परवानगी घेऊन त्या सर्वांनी खाणेपिणे केले. बरे झालेल्या तपस्व्याने विचारल्यावर हनुमानाने संपूर्ण कथा सांगितली आणि शक्य तितक्या लवकर निघून जाण्याची इच्छा व्यक्त केली. तपस्वी म्हणाला, भाऊ, येथून कोणीही जिवंत परत येत नाही. हे तपश्चर्या करण्याचे ठिकाण आहे. जर लोक परत आले तर तपश्चर्येत व्यत्यय येईल. पण तुम्ही मला प्रभू रामाची कथा सांगितली आहे, म्हणून मी माझ्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने तुम्हाला येथून घेऊन जाईल. मलाही प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी प्रवनगरीला जायचे आहे. आता तुमचे डोळे बंद करा. वानर आणि अस्वलाने हातांनी आपले डोळे बंद केले. एका क्षणात त्यांनी सर्वांनी समुद्राजवळ एका उंच पर्वतावर उभे असलेले पाहिले. हनुमानाच्या परवानगीने तपस्वी प्रभू रामाच्या दर्शनासाठी निघाला. अंगद म्हणाला, भाऊ, 1 महिना उलटून गेला आहे. आम्हाला ना जानकी सापडली आहे ना आम्ही तिथे जायला हवे होते. जर आम्ही आता तिथे गेलो तर सुग्रीव मला नक्कीच ठार मारेल. म्हणूनच मी येथेच राहून तपश्चर्या करेन. तुम्ही सर्वजण जा. हनुमान म्हणाला, राजकुमार, तू का निराश होत आहेस? सुग्रीवाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रभू रामाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तू सर्वोत्परी प्रयत्न करत आहेस. गुहेत गेल्यामुळे आपल्याला उशीर झाला आहे. तो तुला नक्की क्षमा करेल आणि राजा बनवेल. काळजी करू नकोस. प्रभू राम अत्यंत दयाळू आहेत. ते तुझे पूर्णपणे रक्षण करतील. आपण आपापल्या परीने त्यांच्या आज्ञांचे पालन करूया. जर तू सुखाचा द्वेष करत असशील, तो राजा झाल्यामुळे दुःखी असशील आणि येथे राहून सुटका करून घेऊ इच्छित असशील तर ते अशक्य आहे. रामाचे कार्य टाळून तू कुठेही लपलास तरी लक्ष्मणाच्या बाणांपासून वाचू शकणार नाहीस. जेव्हा त्याचे कार्य न करून सुटका होऊ शकत नाही तेव्हा त्याच्याकडे जाणेच बरे. तो जे काही ठरवेल ते होईल. हनुमानाचे शब्द अंगदाने जगण्याचा निश्चय सोडला. तथापि त्याने ठरवले की सुग्रीवाकडे जाण्यापेक्षा तिथेच उपवास करून मरणे बरे. सर्वजण त्याच्यासोबत उपवास करू लागले. रामाबद्दल चर्चा सुरू झाली. त्याच क्षणी त्यांना संपत्ती दिसला, ज्याच्याकडून त्यांना सीतेच्या ठिकाणाबद्दल कळले. सर्व वानर आणि अस्वल समुद्र किनाऱ्यावरती जमले आणि समुद्र कोण ओलांडू शकेल यावर चर्चा सुरू झाली. आनंदाच्या प्रभावी भाषणानंतर त्या प्रत्येकाने आपापल्या शक्तींचे वर्णन केले आणि समुद्र ओलांडण्यास असमर्थता व्यक्त केली. अंगदही म्हणाला, मी कसा तरी समुद्र ओलांडू शकेन, पण परत येण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल शंका आहे. जांबभावनेने त्याला युवराज म्हणून संबोधून त्याचा सन्मान केला आणि त्याच्या जाण्यास विरोध केला. त्याने स्वतःही वृद्धापकाळामुळे जाण्यास नाराजी व्यक्त केली होती. मी माझी असह्यता व्यक्त केली आहे. आतापर्यंत हनुमान शांत होता. तो एका कोपऱ्यात बसून सर्वांचा ऐकत होता. अंगद निराश झाला होता. सीतेची बातमी मिळाल्यावर वानराच्या मनात जो आनंद दाटून आला होता तो आता नाहीसा झाला होता. जांबुवत अंगदाला उद्देशून म्हणाले, राजकुमार, निराश होण्याचे काही कारण नाही. समुद्र पार करण्यासाठी केवळ शक्ती पुरेशी नाही, त्यासाठी अफाट बुद्धीचीही गरज असते. या कार्यासाठी स्वतः भगवान शिवाने अवतार घेतला आहे. राक्षसांचा पराभव अटळ आहे. त्यांनी हनुमानाकडे पाहून म्हटले, हनुमान, तू शांत का बसला आहेस? तुझा जन्म रामाच्या कार्यासाठी झाला आहे. तुझे वडील वायुनंदन यांच्याप्रमाणे तू एका क्षणात समुद्र पार करू शकतोस. तुझी बुद्धी अतुलनीय आहे. तू ज्ञान आणि बुद्धीचा साक्षात अवतार आहेस. तुझ्यामध्ये एवढी शक्ती असताना तू शांत कसा बसू शकतोस? जांबुवंताने हनुमानाच्या जन्माची कथा, देवांचे आशीर्वाद आणि ऋषीमुनींचे शाप त्याला सांगितले आणि त्याला आठवण करून दिली की तो जे काही करू इच्छितो ते करू शकतो. जय श्रीराम. हनुमान नेहमी देवाच्या स्मरणात मग्न असे. त्याला स्वतःच्या
शक्तीची जाणीव नव्हती. जांबुवंताने त्याला संबोधित करताच त्याला आपल्यामध्ये प्रचंड शक्ती जाणवली. त्याला देवाच्या असीम कृपेचा आशीर्वाद लाभला होता आणि प्रभूची सर्व शक्ती त्याच्यासोबत होती. त्याचे शरीर सुमेरू पर्वताएवढे मोठे झाले. गर्जना करत हनुमान म्हणाला, या महासागराचा काय उपयोग? देवाच्या कृपेने मी शेकडो समुद्र पार करू शकतो. जर मला लंकेत सीता सापडली नाही तर मी स्वर्गापासून ब्रह्मलोकापर्यंत तिचा शोध घेईन. मी लंका आणि त्रिकूट पर्वत मुळापासून उखडून टाकेन. मी रावणाचा वध करीन. देवाचे कार्य करण्यापासून कोणतीही शक्ती मला रोखू शकत नाही. हनुमानाची गर्जना ऐकून संपूर्ण वानरसेना उच्चंबळून आले. त्यानंतर हनुमान, तू काहीही करू शकतोस, पण सध्या सीतेला शोधणे महत्त्वाचे आहे. आपण सर्व प्रभू रामासोबत लंकेला जाऊ आणि प्रभूंचा बाण राक्षसांचा नाश करेल. त्या क्षणी आपण सर्वजण आनंदित होऊ. आता जांबुवंताचे शब्द ऐकून हनुमान एका उंच पर्वताच्या शिखरावर चढला. त्याच्या पायातून पर्वताचे तुकडे होऊ लागले आणि त्याच्या शेपटीच्या फटक्यांनी झाडे आकाशात उडू लागले. जणू काही त्याची पूजाच होत आहे. अशा प्रकारे त्याच्यावर फुले पडू लागली. देवाने जयघोष केला. ऋषीने शांती मंत्राचा जप केला आणि वायुदेवानेही त्यात साथ दिली. मग प्रभूंचे स्मरण करून हनुमानाने वानरांना धीर दिला. माझ्या हृदयात प्रचंड उत्साह आणि आनंद आहे. देवाची असीम कृपा माझ्यावर आहे. मी लवकरच कार्य पूर्ण करून परत येईन. तुम्ही सर्वजण काळजी करू नका, असे म्हणून त्याने प्रभूंच्या नावाचा जप केला आणि तो निघाला. त्याच्या वेगामुळे झाडे त्याच्यासोबत उडू लागली आणि त्याच्या स्पर्शाने ढग विखुरले, ज्यातून थंड पाण्याचे थेंब पडू लागले. हनुमान कोणाच्याही लक्षात न येता आकाशातून वेगाने प्रवास करत राहिला. जय श्रीराम, जय श्रीराम म्हणत होता. समुद्राला वाटले की रामाच्या पूर्वजांनी मला हे रूप दिले आहे, पण मी त्यांच्यासाठी काही केलं नाही. मला भीती वाटत होती की रामाला वाटेल की सीतेच्या अपहरणात समुद्राचा हात होता, कारण एका अर्थाने रावण माझ्यातच वास करतो. मी त्याच्या किल्ल्याचा खंदक आहे. जर मी त्याचे दुःख स्वीकारून त्याला थोडी विश्रांती देऊ शकलो तर कदाचित मी या कलंकातून सुटेल. तो मैनक पर्वताला म्हणाला, रामाच्या दूता मैनकाचे स्वागत आहे. मैनकाने एक विशाल रूप धारण केले आणि तो समुद्रावर प्रकट झाला. हनुमानाला वाटले की तो एखादा अडथळा आहे आणि तो त्याला आपल्या पायांनी पाताळात ढकलणार होता. तेव्हा मैनकाने मानवी रूप धारण केले आणि तो आपल्या पर्वताच्या शिखरावर उभा राहिला. त्याने विनवणी केली, हनुमान, तू वायुपुत्र माझा सहाय्यक आहे. जेव्हा इंद्राने आपल्या वज्राने पर्वताचे पंख कापले तेव्हा केवळ तुझ्या वडिलांच्या मदतीनेच मी समुद्रात प्रवेश करून माझा जीव वाचवू शकलो. तुम्ही थोडी विश्रांती घ्यावी अशी माझी इच्छा आहे. तुमचा थकवा झटकून टाका आणि मग पुढे जा. प्रभू रामाचे कार्य हे संपूर्ण जगाचे कार्य आहे. त्यांच्या गोपींना मदत करणे म्हणजे संपूर्ण जगाला मदत करणेच आहे. मला आशा आहे की तुम्ही माझी विनंती मान्य कराल. हनुमानाने प्रेमाने मैनाकेला स्पर्श केला आणि म्हणाला, मैनाके, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्यासाठी वडिलांसारखी आहेस. मला तुझी आज्ञा पाळलीच पाहिजे. पण आता मी प्रभू रामाचे कार्य करणार आहे. माझे मन त्यांच्या कार्यासाठी आतुर आहे. जर मी विश्रांतीसाठी माझे शरीर थांबवले तर ते माझे शरीर सोडून लंकेत पोहोचेल. मी या क्षणी क्षणभरही थांबू शकत नाही. मला क्षमा करा. असे म्हणून हनुमान पुढे निघाला. हनुमान पुढे जात असताना देवाने त्याच्या अफाट शक्ती आणि ज्ञानाची अनेक वेळा परीक्षा घेण्याचे ठरवले. तथापि राक्षसांमध्ये जाऊन सुखरूप परत येण्याइतकी बुद्धी त्याच्यामध्ये आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे होते. त्यांनी हनुमानाची परीक्षा घेण्यासाठी दक्षकन्या आणि कश्यप पत्नी सर्पादेवी सुरसेला पाठवले. सुरसा त्याच्या मार्गात उभी राहिली आणि म्हणाली, आज मला संपत्ती आणि अन्न मिळाले आहे. मी मनसोक्त खाईन. हनुमानाने उत्तर दिले, हे रामाचे काम आहे. मला ते करू द्या, मग तू खाऊ शकतोस. मला मृत्यूची भीती नाही. जेव्हा सुरसेने नकार दिला तेव्हा हनुमानाने तिला तोंड उघडायला सांगितले. जसे सुरसेने आपले तोंड विस्तारले तसा हनुमान आपला आकार दुप्पट केला. जेव्हा तिला एका योजन अंतराचा मोह झाला तेव्हा हनुमान लहान झाला, तिच्या तोंडात शिरला आणि पटकन बाहेर आला. हनुमानाच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन सुरसेने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला पाठवून दिले. राहूची आई सिंहिका समुद्रात राहत असे. जेव्हा कोणी तिच्या डोक्यावरून उडत असे तेव्हा त्यांची सावली पाण्यावर पडत असे आणि सिंहिका ती सावलीत पकडून त्यांना वर खेचत असे. तिथे हनुमानावरही तीच युक्ती वापरली. आपली हालचाल थांबलेली पाहून हनुमानाने खाली पाहिले आणि त्या राक्षसीला ओळखले. ती हनुमानासमोर टिकू शकणार नव्हती. तिला संपवण्यासाठी एक हलकासा प्रहार पुरेसा होता. हनुमान कोणत्याही त्रासाशिवाय समुद्राच्या दुसऱ्या काठावर पोहोचला. ते एक सुंदर जंगल होते. हिरवीगार झाडे, सुगंधित फुले, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मधुर गुणगुण यांनी भरले होते. तो पर्वताच्या शिखरावर उडी मारून चढला. वानरांना तळ ठोकण्यासाठी ही एक योग्य जागा आहे असे त्याला वाटले. तिथे भरपूर फळे आणि फुले, ताजे पाणी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथून संपूर्ण लंका दिसत होती. हनुमानाने लंकेबद्दल अनेक गोष्टी शिकून घेतल्या आणि किल्ल्याच्या अडचणीचा अंदाज घेतला. त्याने ठरवले की सीतेचा शोध घेण्यासोबतच किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करणे हे त्याचे कर्तव्य आहे.
एवढ्या मोठ्या शरीराने लंकेत प्रवेश करणे आणि तेथील प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करणे अशक्य होते. म्हणून आपल्या अणिमा सिद्धीचा वापर करून महान हनुमानाने आपले शरीर लहान केले आणि प्रभूंचे स्मरण करून तो लंकेच्या वेशीपर्यंत पोहोचला. लंकेचे रक्षक देवी लंकिनीने त्याला संध्याकाळच्या वेळी चोरून आत येताना पाहिले. तिला संशय आला. ती हनुमानाजवळ गेली आणि कठोरपणे विचारले, तू इथे चोरी करायला आला आहेस का? हनुमानाने तिच्यावर हलकासा मुठीचा प्रहार केला, ज्यामुळे ती रक्त ओकत जमिनीवर कोसळली. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरले आणि म्हणाले, जा, मी तुला ओळखले आहे. ब्रह्मदेवाने मला आधीच सांगितले होते की वानराच्या हल्ल्यानंतर जर माझी अशी अवस्था झाली असेल तर समजा की रावणाचा अंत जवळ आला आहे. हनुमान लंकेत दाखल झाला. त्याने राक्षसांच्या भोजन आणि शयनगृहांना भेट दिली. त्याने त्यांचे शस्त्रागार, सभाकक्ष आणि सैन्य तळ यांचीही पाहणी केली. सीतेला शोधण्यासाठी त्याने रावणाच्या अंतपुराची कसून तपासणी केली. त्याने मंदोदरी आणि इतर स्त्रियांकडे पाहिले, पण तिचा काहीचा मागमूस नव्हता. हनुमानाला थोडी चिंता वाटू लागली. त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली आणि आपण आपल्या धर्माचे उल्लंघन केले आहे का असा विचार तो करू लागला. परस्त्रीकडे पाहणे अधर्मी आहे. आज त्याने जे केले होते ते त्याने यापूर्वी कधीही केले नव्हते. तो चिंतेत बुडून गेला, पण पुढच्या क्षणी देवाचे स्मरण झाल्याने त्याचे मन शांत झाले आणि त्याने एक निर्णय घेतला. त्याने विचार केला, होय, मी परस्त्रीकडे पाहिले आहे, पण कोणत्याही वाईट हेतूने नाही, तर गरजेपोटी. माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नाही. यानंतर हनुमानाने सीतेला इतर ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. तो पुढे जात असताना त्याला एक छोटी झोपडी दिसली. तिच्या भिंतीवर राम हे नाव लिहिलेले होते, जे रत्नांच्या तेजामुळे रात्रीच्या वेळीही स्पष्ट दिसत होते. झोपडीभोवती तुळस, केशर आणि सुगंधी फुलांचे छोटे वाफे होते. झोपडीसमोर अयोध्येतील प्रभू रामाच्या चित्रांचे एक छोटे मंदिर होते. लंकेत असे ठिकाण असू शकते हे पाहून हनुमानाला आश्चर्य वाटले. हे ठिकाण पाहून त्याला आनंदही झाला. ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. विभीषण जागा होता आणि रामचा जप करत होता. हनुमानाची खात्री पटली की हा एक संत आहे. त्याने त्याला स्वतःची ओळख करून देण्याचा निश्चय केला. हनुमानाने गर्भाचे रूप धारण केले आणि राम असा जयघोष केला. विभीषण लगेच प्रकट झाला. त्या दोन भक्तांनी एकमेकांना आलिंगन दिले. त्यांचे हृदय प्रेम आणि आनंदाने भरून गेले होते. हनुमानाला विभीषणाच्या हृदयात देव दिसत होता आणि विभीषणही हनुमानाला देवासमान मानत होता. ओळख झाल्यानंतर हनुमानाने आपल्या दयाळू प्रभूच्या पवित्र स्वभावाचे आणि सीतेच्या अपहरणाचे वर्णन करून आपल्या भेटीचे कारण सांगितले. विभीषण म्हणाला, हे हनुमान, मी इथे दातामध्ये अडकलेल्या एखाद्या गरीब जिभेप्रमाणे अत्यंत सावधगिरीने आणि मोठ्या कष्टाने राहतो. भगवान माझ्यासारख्या अनाथाला कधी स्वीकारतील का? माझी जात तामसिक आहे. मी कोणतीही आध्यात्मिक साधना करण्यास असमर्थ आहे. माझ्या मनात भगवंताच्या चरणाबद्दल प्रेम नाही. मी त्यांना शोधण्याची आशा कशी बाळगू? पण आता तुला पाहून माझ्या त्यांच्यावर विश्वास बसला आहे. देवाच्या कृपेशिवाय त्यांच्या आशीर्वादाने युक्त असलेल्या संतांचे दर्शन होऊ शकत नाही. केवळ देवाच्या कृपेनेच तू घरी आलास आणि मला दर्शन दिलेस. संतांचे दर्शन होणे हे निश्चितच देवाच्या भेटीचे लक्षण आहे. हनुमान म्हणाला, विभीषण, आमचे भगवान खूप दयाळू आहेत. ते नेहमीच आमच्यावर दयाळू राहिले आहेत. तू फक्त स्वतःबद्दल बोलत आहेस. मी उच्च कुळातील सुद्धा नाही. वानर चंचल आणि निरुपद्रवी असतात. इतरांचे भले माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. जर कोणी सकाळी माझे नाव घेतले तर त्यांना दिवसभर अन्न मिळणार नाही. मित्र विभीषण, मी किती शूद्र आहे, तरीही देवाने मला आशीर्वाद दिला आहे. जे अशा स्वामीला जाणूनही त्यांची पूजा करत नाही ते जगात भटकतात. ते दुःखी का नसतील? हनुमानाचे हृदय आनंदाने भरून आले आणि त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरले. विभीषण आणि हनुमान यांच्यात अनेक संवाद झाले. विभीषणाच्या विनंतीवरून हनुमान अशोक उद्यानात गेला. माता सीता अशोक वृक्षाखाली बसल्या होत्या. त्यांचे शरीर अशक्त होते आणि त्यांच्या जटांनी बांधलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर केवळ एक वेणी होती, जी शुभतेचे प्रतीक मानली जात होते. त्या सतत प्रभूंच्या नावाचा जप करत होत्या आणि त्यांच्या दिव्य पराक्रमांचे व सद्गुणांचे मनातल्या मनात स्मरण करत होत्या. हनुमानाने दुरूनच त्या मानसिकरित्या वंदन केले आणि तो एका शिष्याच्या झाडावर बसला. रावण आला आणि त्याने सीतेला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला धमकी दिली, पण सीतेचा दृढ निश्चय, पवित्रता, रामाप्रती भक्ती आणि पावित्र्य पाहून तो प्रभावित झाला आणि माघारी फिरला. अनेक राक्षस प्रकट झाले आणि ते वाचणार नाहीत असे वाटत होते. तृष्णेने आपले स्वप्न सांगून त्यांचे सांत्वन केले आणि उरलेले राक्षसही निघून गेले. काही वेळाने तृष्णाही निघून गेली. लंकेत पोहोचल्यानंतर हनुमानाने अगदी चाणाक्षपणे सीतामाईचा शोध घेतला. सीतामाईला हनुमानावर विश्वास बसेना. तेव्हा हनुमानाने आपली ओळख अमुकाचा मंत्री, अमुकाचा पुत्र अशी करून न देता रामाचा दूत म्हणून करून दिले. तसेच रामाने दिलेली अंगठी
शेवटी खून म्हणून दाखवले. लवकरच तुम्हाला श्रीराम येऊन येथून सोडवतील असा विश्वास हनुमानाने सीतामाईला दिला. येथे एका कथेनुसार सीतामाईने हनुमानाला आपण भेटल्याची खून म्हणून अशी एक गोष्ट सांगितली की जी फक्त राम आणि सीता यांनाच ठाऊक होते. यावरून श्रीराम आणि सीतामाई यांचा हनुमानावर किती विश्वास होता याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. रामाला जेवढा विश्वास हनुमानावर होता तेवढाच विश्वास हनुमानाला रामावर होता. कारण आपले आराध्य कधीही काही वावगे करू शकत नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम आदर्शांचे आदर्श आहेत हे हनुमानाला पूर्णपणे माहीत होते. रावण नेमका कोण आहे हे हनुमानाला पाहायचे होते. म्हणून त्याने उपद्रव करून स्वतःला बंदिवान करून घेतले. रावणाच्या दरबारात दाखल होऊन सर्व गोष्टी नीटपणे निरखून पाहिल्या. रावणाच्या सैनिकांनी हनुमानाच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या बांधून आग लावली. येथे हनुमानाने युक्तीचा वापर करून सर्व लंका पेटवून दिली. रामाचा एक छोटा सैनिक एवढा गजब करू शकतो तर प्रत्यक्ष राम लंकेत आल्यावर काय होईल असा संदेश लंकेला द्यायचा होता. येथे हनुमंताच्या मुसद्दीपणाचा एक नमुना दिसतो. लंकेचे सर्व योग्य पद्धतीने निरीक्षण करून हनुमान परत येतो आणि लंकेत नेमकं कुठं काय आहे याची माहिती रामाला देतो. हनुमानाच्या या कामगिरीवर राम अगदी प्रसन्न असतो. हनुमान परत आल्यावर रामाला झालेला आनंद अतिशय अवर्णनीय असाच आहे. आपण ठेवलेला विश्वास हनुमानाने सार्थ ठरवला याचे समाधान रामाला वाटते. तसेच हनुमानाने सांगितलेल्या गोष्टीवरून सीताच भेटली होती हेही रामाला समजते. तत्काळ योजना आखून सुग्रीव, हनुमंत आणि सर्व वानर सेना दक्षिण किनाऱ्यावर पोहोचतात. श्रीराम सागराचे आवाहन करतात. सागर प्रकट होतो आणि सेतू बांधण्याचे सुचवतो. लगेचच सर्वजण सेतू बांधायला घेतात. सेतू बंधनावेळेची एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. सर्वजण अपार मेहनत आणि कष्ट घेऊन सेतू बंधन करत असतात. आजूबाजूचे दगड वृक्ष घेऊन समुद्रात टाकत असतात. जी गोष्ट समुद्रावर टाकली जाणार असते त्या प्रत्येक गोष्टीवर रामनाम लिहिले जाते. हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईनेही सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. सर्वजण कठोर मेहनत घेत आहेत हे पाहून रामालाही राहवत नाही. रामही एक दगड घेतो आणि समुद्रात टाकतो. मात्र तो दगड बुडतो. ही गोष्ट वारंवार घडते. तेव्हा हनुमान रामाजवळ येतो आणि सांगतो की भगवंत जो रामनामाशी एकरूप झाला तो तरला, परंतु खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचे बुडणे निश्चित आहे. हनुमानाचे उत्तर ऐकून श्रीराम प्रसन्न होतात. यावरून रामनामाचा आणि रामाचा महिमा किती कालातील आणि अपार आहे याची प्रचिती येते. पुढे इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध होते. तेव्हा लक्ष्मण बेशुद्ध होतो. संजीवनी आणण्यासाठी कोण जाणार असा प्रश्न उभा राहतो. पुन्हा एकदा राम भक्तश्रेष्ठ हनुमानावरच विश्वास दाखवतो. रामकार्य म्हटल्यावर हनुमान एका रात्रीत संजीवनी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला नवसंजीवनी मिळते. रावणाविरोधात झालेल्या युद्धात हनुमान पराक्रमाची पराकाष्ठा करतो. रामाला जितके सहाय्य करता येईल तेवढे तो करतो. श्रीराम आणि सीतामाईसह पुढे अयोध्येला जातो. दास्यत्वाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून हनुमानाकडे पाहिले जाते. वास्तविक हनुमान रावणाला धडा शिकून सीतामाईला परत घेऊन येण्यास समर्थ होता. कुणीही हनुमानाचे काहीही वाकडे करू शकले नसते. पण रामाने केवळ सीतेचा शोध घेऊन यायला सांगितले होते. रामाची आज्ञा केवळ शोध घेऊन परत येणे एवढीच आहे. त्यामुळे रामाची आज्ञा तंतोतंत पाळणे हे रामदूत आणि रामाचा दास असलेल्या हनुमानाचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव हनुमानाला होती. श्रीराम देखील हनुमंताची योग्यता ओळखून असतात. दास्यत्व पत्करले असले तरी राम कधीही हनुमानाला कमी लेखत नाही. हनुमानाचा आदर करतो. इथे दास आणि आराध्य या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हनुमानही कधी आपली मर्यादा ओलांडत नाही आणि रामही हनुमानाला कमीपणा येईल असं काही करत नाही. उलट दासाला कधीही दिले नसेल असे वरदान राम हनुमानाला देतो. अयोध्येला परत आल्यानंतर श्रीराम सर्वांचा यथोचित सत्कार करतात. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा प्रचंड मोठा कौतुक सोहळा पार पडतो. हनुमंत श्रीरामांसमोर आल्यावर प्रभू मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा असे सांगत, जोवरी भुवर राम कथानक तोवरी जन्म असावा, जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी रामकथेचा स्वाद मला द्यावा असे मागणी करतो. तसे सूक्ष्म सूक्ष्मत्म देहा धरुणी फिरेन अवनी फिरेन गगनी असे आश्वासन देतो. हनुमंताने श्रीरामचरित्र रामकथा यांचे एक प्रकारे पसायदान येथे मागितले आहे. रामकथेला जणू अमरत्व प्राप्त करून दिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अंजनी मातेचा बलाढ्य पुत्र, गरुडाहून बलवान, सर्व देवदेवतांचे आशीर्वचन लाभलेला, श्री विष्णूंकडून कोणतेही शस्त्र रणांगणावर भिदू शकणार नाही, इच्छा मरणाचे वरदान मिळालेला, जल अग्नी यांपासून अभय असलेला प्रचंड बुद्धिमान, सूर्यासारखा तेजस्वी, युद्धात कधीही पराभूत न होऊ शकणारा असा भीमरूपी हनुमंत श्रीरामांकडे काय मागतो तर कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामा या चरणापासून अशी थोरवी हनुमंताची सांगितली जाते. श्रीरामही हनुमानावर अगदी प्रसन्न असायचे, कारण हनुमान सेवेसाठी कायम तत्पर असायचा. म्हणून नाही तर आपण दाखवलेला विश्वास
सार्थ ठरवायचा. कोणतेही काम असो, युक्ती, सदविवेक बुद्धी आणि वेळ पडली तर शक्ती वापरून तडीस न्यायचा. हनुमंताचा हाच गुण श्रीरामांना प्रचंड आवडत असे. म्हणून आजच्या काळातही जिथे जिथे रामकथा सुरू असते तिथे तिथे एक पाठ मारुतीरायांसाठी ठेवलेला असतो. कारण श्रीरामकथा म्हटली की हनुमंत तिथे येणार ही अगाध श्रद्धा अबाधित आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान.